संकटग्रस्त होर्मुझ सामुद्रधुनीमधून तेल सुरक्षितपणे भारतात. मुंबईच्या बंदरात धक्क्याला लागला कच्च्या तेलाचा टँकर. गॅस तुटवड्याच्या मुद्द्यांवरून लोकसभेत विरोधक आक्रमक. तेल खरेदीसाठी अमेरिकेच्या परवानगीची गरज का लागते? राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर निशाणा. व्यावसायिक गॅसचा तुटवडा, घरगुती गॅसची टंचाई, व्यावसायिकांसह सर्वसामान्य सुद्धा हवालदिल. गॅस टंचाई विरोधात काँग्रेस आक्रमक. राज्यभरात काँग्रेसचं धरणं आंदोलन. भारतात इंधन तुटवडा नाही, घरगुती नैसर्गिक वायू पुरवठा सुद्धा सुरक्षित. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं लोकसभेत वक्तव्य. राहुल गांधी हे हौशी राजकारणी. भाजप खासदार निशिकांत दुबे यांचा आक्षेप. कोविड लसीकरणामुळे मृत्यूच्या घटना, सरकारी आकडेवारीच्या हवाल्याने सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा? आता एप्रिलमध्ये सवडीने निकाल. अजितदादांची जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे. सुनेत्रा पवार माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी. गाळप क्षमता टिकवून योग्य भाव देण्याचं आव्हान. पवार पुन्हा गांधींच्या भरवशावर. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा मुद्दा हाती घ्या. नवी दिल्लीमध्ये रोहित पवार यांची राहुल गांधी यांना विनंती. भारतीय जहाजं होर्मुझची सामुद्रधुनी बिनधोक ओलांडणार. भारत इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. भारतीय मुत्सद्देगिरीच्या विजयाची चर्चा. युद्धखोर डोनाल्ड ट्रम्प निवळले. हल्ला करण्यासारखं काहीच शिल्लक नाही. अमेरिकेच्या भूमिकेनं जगाला वाटलं हायसं. अमेरिकेला झुगारून भारताची रशियन तेल खरेदी सुरूच. रशियाच्या कच्च्या तेलाची 3 कोटी पिंप भारताने विकत घेतली. सोलापूरचे पापड गोदामात पडून. युद्धामुळे 2 कोटी पापडाचं करायचं काय? पापड व्यावसायिकांना पडला प्रश्न. विधानभवनात बॉम्बची धमकी ठरली अफवा. कसून तपास, तरीही निष्पन्न काहीच नाही. दांडी बहाद्दर आमदारांचे चव्हाणांनी टोचले कान. गैरहजर राहणाऱ्या आमदार मंत्र्यांच्या हातात ठेवलं रिपोर्ट कार्ड. अमेडिया कंपनी अडचणीत. कंपनीला 21 कोटी मुद्रांक शुल्क भरावं लागणार. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात झाला निर्णय. तपोवन वृक्षतोडी विरोधात पुन्हा मनसे सक्रिय. अमित राज ठाकरेंच्या नेतृत्वात शांततामय आंदोलन. पुणे पालिकेविरोधात काँग्रेस आक्रमक. परिवहन विभागात पदभरती, पदोन्नती आणि बस खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप.